जनतेच्या, सर्व नांदेड दक्षिण मधील माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेच्या अनुषंगाने सांगितलं की मला जे आज मी जिथं फिरतो त्या भागातले सर्व वडीलधारील माय माऊली मित्र भाऊ मोठे बंधू असतील माझ्यापेक्षा वयाने, ते सर्वजण म्हणतात की आता नाही तर कधीच नाही, तुला दक्षिण लढवावं लागेल आणि आम्ही पूर्ण ताकदीनेच आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्या अनुषंगाने सांगलो, मी म्हटलेलं आहे की मी लढणार त्यांच्या सर्वांच्या ताकदीच्या अनुषंगाने. सर्वजण जे आलते त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या ताकदीमुळे सांगतोय मी लढणार आणि मी जिंकणार. अजून एक प्रश्न भाऊ असा की आपल्या मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे. आता जे जनतेचे मी कामं करतो अशाच प्रकारचे कामं राहतात आणि ते मी आमदार झाल्यावर याच्यापेक्षा आमदाराचं वजन काय राहते तुम्हाला माहिती आहे. मी आता नगरसेवक प्रतिनिधी असतेवेळेस जर एवढे कामं होतात तर आमदार झाल्यावर याच्यापेक्षा 10 पट कामं वाढणार आहेत आणि 10 पट जनतेचे कामं होणार आहेत. त्यामुळे जनतेने निवडून दिल्याच्या नंतर मी त्यांचा सेवक म्हणून काम करणार आहे, आमदार म्हणून नाही. आणि त्या आपण असं म्हटलं होतं की नांदेड उत्तर मध्ये ग्रामीण वुमन्स हॉस्पिटल आहे म्हणजे महिलांचं हॉस्पिटल आहे, की आपण आणण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्या अनुषंगाने आपण काय सांगणार? इच्छा व्यक्त केली नाही, मी आमदार झाल्याच्या नंतर आणणारच. आणि नांदेड दक्षिण मधून इतर जर तिथं काही म्हणजे प्रॉब्लेम आला डिलिव्हरीचा तर आपल्याला पेशंट नेण्यासाठी आपल्याला त्या टोकाला जायचं म्हणजे अर्धा तास लागतो. त्यापेक्षा आपल्याच मतदारसंघामध्ये ते आणणार आणि जनतेची सेवा करणार. आपल्या संघामध्ये मतदारसंघामध्ये आणणार, पण शिडकोमध्ये हडकोमध्ये आणणार. ऑलरेडी आपल्या इथं नदीच्या हॉस्पिटल आहे का आहे, परंतु तिथं जे सुविधा आहे नांदेडमध्ये श्यामनगरच्या दवाखान्यात ती सुविधा सिव्हिल मध्ये नाही. आम्ही सिव्हिल मध्ये आताही जातो, तिथं फार अडचणी येतात. मात्र मी काही पेशंट आता श्यामनगरला पाठवले तर त्याच्या तिथं जे सुविधा उपलब्ध आहे ती नाही. त्या अनुषंगाने ते हॉस्पिटल जे सुविधा तिथं आहे ते हॉस्पिटल आपल्या भागामध्ये आणणार आणि आपल्या गोरगरीब जनतेचे काम करणार, सेवा करणार. मी नांदेड दक्षिण संवाद बैठक घेतलेली आहे हडको परिसरामध्ये, परंतु ही हडको परिसरामध्ये घेतलेली बैठक नांदेड दक्षिण मधची आहे. सर्व आजूबाजूच्या गावातून सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील हे सर्वजण आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने नांदेड दक्षिणच्या अनुषंगाने ही संवाद बैठक घेतलेली आहे. त्या संवाद बैठकीला सर्व गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच सर्वांनी उपस्थिती नोंदवलेली आहे. मी त्यांचा आभारी. अजून एक प्रश्न असा आहे की येणाऱ्या जो आगामी निवडणुका आहेत विधानसभेच्या, त्या अनुषंगाने नांदेड दक्षिण मध्ये बरेचसे चेहरे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पक्षाकडनं तिकीट मिळेल असं आपल्याला वाटतं का? नांदेड दक्षिण मध्ये पक्षाचं तिकीट तर मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण माझा जिथं मतदारसंघ येतो, माझा जे संपर्क आहे त्या एरियातून सर्व भाजपला मतदान जास्तीचं झालेलं आहे. कारण जरांगे पाटलाचा मराठा म्हणजे ओबीसी मध्ये समावेश करण्याचा आरक्षणाचा विषय असेल, आम्ही जरांगे पाटला सोबत आहोत आरक्षणाचा. आता राजकीय याच्यातून आम्ही भाजपला मतदान जास्तीचं देण्याचा प्रयत्न केला आणि दिलेला आहे. त्या अनुषंगाने मला खात्री आहे की भाजप पक्ष मला तिकीट देईल. अजून एक दुसरी गोष्ट अशी होती की आपण आता बोललात आपल्या संभाषणामध्ये की तुमच्या पाठीमागे एवढा जनसमुदाय आहे, सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे. प्रत्येक पक्ष असो, पक्षाच्या विरोधी लोक सुद्धा असतील, ते तुम्हाला सगळेजण सहकार्य करण्याची भूमिका इथे दर्शवलेली आहे. मग आपल्याला समजा पक्षाने तिकीट नाही म्हणजे दिलं नाही तर मग आपली पुढची भूमिका काय असणार आहे? मला वाटते पक्ष तिकीट देईल. नाही दिलं तर आता जे पूर्वी उभं टाकले त्यांना दिलं तर पक्षाचं काही महत्वच राहणार नाही. कारण ते पक्षाला जर ही सीट नको असेल तर अशा उमेदवाराला तिकीट देतील पक्ष. आणि माझ्या संपर्कामध्ये माझा जे संपर्क आहे सर्वांसोबत आहे, त्या अनुषंगाने मी लढणार आणि जिंकणार एवढंच बोलू शकतो. ते पक्षाचं तिकीट मिळेल ही खात्री आहे आणि मी लढणार आणि मी जिंकणार.